अनुसूचित जमातीपैकी फासेपारधी आणि अनुसूचित जातीपैकी बौद्ध समाजाच्या भूमिहीन लोकांनी मौ जामखेड तालुका बालेगाव जिल्हा वाशिम येथील गट नंबर 12 मध्ये सन 1982 पूर्वीपासून शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेलं आहे। दरवर्षी 1982 पासून ते आजतागायत दरवर्षी ते जीवनावश्यक जिन्साची मशागत करून पेरणी करतात, परंतु सन 2024च्या खरीप हंगामामध्ये मशागत आणि पेरणी करण्यापूर्वी त्या जमिनीवर त्या वन विभागानं राखीव वन गठीत करण्याच्या नावाखाली ते जमिनीवर खड्डे खोदून जमीन निष्कासित करण्याचा प्रयत्न केला। सन 2024च्या खरीप हंगामामध्ये पेरणी करण्याकरिता आमचे जे काही शेतकरी लोक आहेत यांनी 25-30 हजार रुपयाचा माल म्हणजे बियाणे विकत घेतलं, खताच्या थैल्या विकत घेतल्या। आता उद्या जमीन पेरायची तर त्यांनी रातोरात त्या जमिनी निष्कासित केल्या। तर त्या निष्कासित केलेल्या जमिनी वैती आणि पेरणीला त्या जमिनी होत्या त्या निष्कासित केल्या। तर 1982 पूर्वीपासून ते आजतागायच्या पद्धतीनं लोक जमिनीची मशागत करून पेरणी करतात। तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सन 2024च्या खरीप हंगामामध्ये त्या लोकांची जमिनी पेरणीसाठी कोणत्याच प्रकारचा अडथळा आणि त्रास झाला नाही पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन माननीय विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम आणि सगळीकडे संविधानात्मक मार्गाने पाठपुरावा करून सादर केलेले आहेत। तर आता त्यांच्या घरामध्ये जे काही 25-30 हजार रुपयाचा बियाणं, खताचे बियाणे, खताच्या थैल्या ह्या पडलेल्या आहेत, कारण ते दरवर्षी पिकून पेरणी करतात। यावर्षी पेरणीसाठी वन विभागाकडून फार मोठ्या प्रमाणात मजा घातलेला आहे। तर त्यामध्ये कुठेतरी समन्वय घडून आणावा म्हणून संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार माझा एक प्रयत्न आहे आणि सन 2024च्या खरीप हंगामामध्ये या लोकांनी मशागत करून जीवनावश्यक जिन्साची पेरणी करण्याकरिता जो काही मागणी केलेली आहे त्या मागणी घेऊन आम्ही पुन्हा सतत त्यांचा पाठपुरावा करणार आहे। कारण आता या लोकांना विश्वासात घेऊनच त्यांनी राखीव वन गठीत करणं गरजेचं होतं, परंतु यांचा असा आरोप आहे की आमच्या चुकीच्या सह्या घेतल्या, आम्हाला खरी जनजागृती केली नाही असा या लोकांचा आरोप आहे। म्हणून त्या कागदपत्राची छाननी पडताळणी करूनच त्याच्यावरती आता पुन्हा एक बैठक लावा वाशिम कलेक्टर साहेबांकडे विनंती केली।